ओ ही बघा सापाची कोस केवढी मोठी शेतामध्ये आपल्या हे उडताय. मासे आले ना. नमस्कार, काव्यवी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आलेली आहे आमच्या गावाकडे शिरखीला. शेतावरती माणसं कापायला आहेत. कशा प्रकारे कापतात आणि मच्छी कशी पकडतात ते बघूया आज आपण. पाण्याची पिशवी द्या ना. चला गवतातून जाय. नशीब ती हिलवाली चप्पल ना आणली. बघा छोटासा तळा. मला पाणी द्या भाई ना. मी 7:30-7:30 येऊन आज पण आधी 1 तास लवकर झाले. रोज आपला बोल येतो ट्रेनिंगला सकाळ तो. मावशी तुम्हाला पकडताना मच्छी दाखवते. आमचा तळा आहे मस्तपैकी अशी हिरवं हिरवं गार असं सगळं शेत झालेले आहेत पा. आणि आता कापणी चालू आहे ते मग मावशी ती पकडायला चालली आहे. बघूया आपण. हा बघा हा शेत आमचा कापलेला आहे इथे. आणि आता ह्याच्यामध्ये ही मावशी ज्या त्या मच्छी जी असते साईडला ह्या चालीमध्ये त्यातनं मच्छी पकडतील. काय खोल का खोल ते मासे पळतायत ते बघ. ते मासे पळतायत का बघ. ते बघ मासे आले ना. हाडी मासे वाटते मासे उडतात खायला भारी. मस्त ते काही नदीच्या चव लागत नाही. मावशी बोलते त्याचं नदीचं डोकं. आम्हा तर बोलते कुठनं आलीस तर बोलत हाय पेनची पण आता हाय शिरकीची दोन्हीकडची. आता आमच्या इथे सासरी सुद्धा खाली म्हणजे जे पाण्यामधनं शेताच्या पाण्यामध्ये मासे आलेले असतात ते पकडायला उतरलेले आहेत. आणि आमचे त्याचबरोबर आहो सुद्धा उतरणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. कारण की ही शेतातली खूप वेगळी आगळी मजा असते. खेडेगावामध्ये म्हणजे खाडीमध्ये जिथे शेती लावली जाते तिथे अशा प्रकारची मच्छी जेव्हा भात कापलं जातं कापणी असते तेव्हा त्या चाळीमधनं हे मासे पकडायचे आणि त्याची चव सुद्धा अप्रतिम येते. गेल्या वर्षी कुठे मोठे होते. गेल्या वर्षी जाम बारीक बारीक होते. कट्टले फंटूस आला फंटूस. ओवी खाईल ना फ्राय करून. आता मग ती काय झोडाला का बांध
हा बाबा कसला आला. मोठा आलाय बघ. हे बघ कसा मोठा आलाय. बस आ कुठला टी शर्ट थांबा बघते का तो घाला मग काय नाही होणार घ्या सध्या घाला. बारीक बारीक आलेली बघ बारीक बारीक आलेली बघ बारीक बारीक आलेले ते उडताय. संदीप तू बघतोस काय? ना आम्हाला नको चिताडा आम्हाला नको. आम्हाला कुठे भाऊ या इकडे. छोटीशीच आहे पण ती ना लहान आहे. सूर्य बाबा ओ ओ काय सूर्य बाप्पा आहे. हो सूर्य बाप्पा आहे. ये गाडी आली आहे इकडे इकडे आवाज आला बघ. ये कोणता नाही हे आईची पिशवी इकडेच आहे. आई अण्णा इकडे पिशवी आहे काय. ओ हे ठेवाय मच्छी येते. पाण्याची बॉटल एक पुढे घ्यायला पाहिजे होती. पिशवी कुठे येते की आईकडे मला वाटते.